नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातल्या नांदूर नाका परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा मोठा उलगडा गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलिसांनी 2 फरार आरोपींना ताब्यात घेतलाय। संतोष मते आणि स्वप्नील बागुल असं आरोपींचं नाव आहे। या आरोपींना गुप्त माहितीच्या आधारे पकडलंय। पुढील तपासासाठी आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। नाशिकच्या नांदूर नाका भागात 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी झालेल्या वादातून हा खून घडला होता। दिंडेमळा जनार्दन नगर इथं सनी धोत्रे आणि उद्धव निमसे यांच्या मुलांमध्ये किरकोळ वाद झाला। त्यानंतर संतापलेल्या आरोपींनी राहुल संजय धोत्रे आणि त्यांचा आत्ते भाऊ अजय कोसाळकर यांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केला। सुमित हांडोरे या मुख्य आरोपीनं चॉपरने वार केले तर इतरांनी लाकडी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली। या हल्ल्यात राहुल धोत्रे गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट 1 च्या टीमने या खुनातील फरार आरोपींचा शोध घेतला। गुप्त माहितीच्या आधारे वाडीव हे कवटी फाटा इथून संतोष मते याला ताब्यात घेण्यात आले, तर सातपूर मधील पपया नर्सरी परिसरातून दुसरा आरोपी स्वप्नील बागुलला पकडलाय। या दोन्ही आरोपींनी चौकशीत गुन्ह्यातील सहभाग असल्याचं मान्य केलं। त्यांना पुढील कारवाईसाठी आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।